नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या तासिकेमध्ये आपण इतिहास या विषयावरील प्राचीन भारत व जग या दोन घटकावर आजची आपण तासिका घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज बांधणीचा म्हणजेच गोदीचे पुरावे सापडले आहेत जे प्राचीन जागतिक व्यापाराचे संकेत देतात? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। त्यामध्ये लोथल हे जे आहे, लोथल हे गुजरातमधलं जे ठिकाण आहे, विटांनी बांधलेली अवाढव्य गोदी त्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेली आहे, जी सिंधू संस्कृतीचा मेसोपोटेमिया आणि इतर जगाशी असलेला व्यापारी संबंध दर्शविते, सागरी संबंध दर्शविते। म्हणून पर्याय क्रमांक सी लोथल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्राचीन मेसोपोटेमियाच्या शिलालेखामध्ये सिंधू संस्कृतीच्या प्रदेशासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला गेलेला आहे? तर या ठिकाणी मेलुहा, पर्याय क्रमांक डी बघा, मेलुहा मेसोपोटेमियाच्या सुमेरियन नोंदीमध्ये सिंधू संस्कृतीच्या प्रदेशाचा उल्लेख मेलुहा असा केलेला आहे, जिथून ते कापूस आणि मौल्यवान खडे आयात करत असत। म्हणून मेलुहा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सम्राट अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम 1837 मध्ये कोणी वाचले, ज्यामुळे भारताच्या प्राचीन इतिहासाला नवी दिशा मिळाली? तर या ठिकाणी हा जो आहे जेम्स प्रिन्सेप जो आहे, जेम्स प्रिन्सेप या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मी लिपीचा उलगडा करून अशोकाचे शिलालेख सर्वात प्रथम आधी वाचलेले आहेत। म्हणून पर्याय क्रमांक सी जेम्स प्रिन्सेप हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न 4, चीनची जगप्रसिद्ध भिंत ग्रेट वॉल ऑफ चायना बांधण्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्राचीन चीनी राजाने हुनांच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी केली होती? तर या ठिकाणी चीनची मोठी भिंत बांधण्याची सुरुवात किंग शी हुआंग, पर्याय क्रमांक सी बघा, किंग शी हुआंग हा जो होता याने केलेली आहे। किन राजवंशाच्या सम्राट किंग शी हुआंग याने चीनचे एकत्रीकरण करून उत्तरेकडील भटक्या टोळ्यांपासून म्हणजे हुनांपासून संरक्षणासाठी छोट्या भिंती जोडून महाभिंती बांधण्यास सुरुवात केली होती। म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 5, प्राचीन ग्रीक प्रवासी राजदूत मेगास्थेनीज हा खालीलपैकी कोणत्या भारतीय राजाच्या दरबारात आला होता, ज्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला? तर योग्य पर्याय आहे चंद्रगुप्त मौर्य। तर मेगास्थेनीज हा ग्रीक शासक सेल्युकस निकेटरचा दूत म्हणून चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाटलीपुत्र या ठिकाणी आला होता आणि त्यानंच त्या ठिकाणी इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे। म्हणून पर्याय क्रमांक सी जे आहे बघा, तुम्ही सी बघू शकता, तर या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6, इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीमध्ये राजांना काय म्हटले जात असे आणि त्यांच्या मृतदेहांना जतन करून ठेवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, राजांना त्यावेळी जे आहे फॅरो असं म्हटलं जायचं, पर्याय क्रमांक डी बघा, फॅरो। आणि जे काही मृतदेह आहे त्या मृतदेहांना विशिष्ट प्रकारचं रसायन लावून ठेवलं जायचं, त्याला ममी असं म्हटलं जायचं, ते पिरॅमिडमध्ये जतन केले जाईल। म्हणून पर्याय क्रमांक डी फॅरो आणि ममी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 7, राजा कनिष्क याच्या काळात काश्मीरमधील कुंडलवन येथे कितवी बौद्ध धम्म परिषद भरली होती, ज्यामध्ये बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान असे 2 तुकडे झाले? तर ही 4थी परिषद होती काश्मीरमध्ये भरलेली। म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक जो बी आहे 4थी, कुशाण राजा कनिष्क याच्या संमतीने काश्मीरमध्ये 4थी बौद्ध धर्म परिषद भरली होती, जिथे बौद्ध धर्माचे महायान आणि हीनयान ऐकणे अगोदर हीनयान होतं, तर त्या ठिकाणी महायान या पंथाचा उदय झालेला आहे। म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठापैकी एक असलेल्या नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या गुप्त शासकाच्या काळात झाली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पर्याय आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत, श्रीगुप्त, कुमारगुप्त प्रथम, स्कंदगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय। तर कुमारगुप्त प्रथम जो आहे 5व्या शतकात गुप्त वंशाचा राजा कुमारगुप्त प्रथम याने बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती। म्हणून पर्याय क्रमांक बी कुमारगुप्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे।
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात जुनी नागरी संस्कृती मानल्या जाणाऱ्या मेसोपोटेमिया संस्कृतीचा विकास खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यात झाला आहे? तर त्या 2 नद्या होत्या टायग्रिस आणि युफ्रेटिस. तर या ठिकाणी आताचं जे काही आताचं इराक आहे, त्या इराकमध्ये या नद्यांना दजला आणि फरात असं म्हटलं जातं. याच नद्यांच्या सुपीक खोऱ्यामध्ये मेसोपोटेमिया या संस्कृतीची भरभराट झालेली होती. म्हणून पर्याय क्रमांक तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक बी टायग्रिस आणि युफ्रेटिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूया आपण, 10वा प्रश्न. दक्षिण भारतातील कोणत्या प्राचीन राजवंशाने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि आग्नेय आशियातील देशामध्ये उदाहरणार्थ इंडोनेशिया आपले नौदल सामर्थ्य व संस्कृती पसरवली? तर या ठिकाणी दक्षिणेकडचा जो राजा होता तो होता चोळ राजा. राजराज चोळ आणि राजेंद्र चोळ या राजांनी बलाढ्य नौदलाच्या जोरावर श्रीलंका असेल, मालदीव असेल आणि सुमात्रा हे इंडोनेशियापर्यंत त्यांनी विजय मिळवलेला होता. म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए जो आहे चोळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. जगातील पहिले लिखित कायदे संकलन करण्याचं श्रेय मेसोपोटेमियातील कोणत्या प्राचीन राजाला दिलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, बॅबिलोनचा राजा हम्मुराबी याने जशास तसे आहे की नाही, आय फॉर ॲन आय या तत्वावर आधारित जगात पहिली सर्वात मोठी लिखित कायदे संहिता तयार केली होती. म्हणून आता 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक सी जो आहे हम्मुराबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. प्राचीन रोममधील ग्लॅडिएटर्स कोणाला म्हटले जात असे? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आपल्यासमोर. तर या ठिकाणी ग्लॅडिएटर जे आहे लोकांच्या मनोरंजनासाठी हिंस्र पशु किंवा एकमेकांशी लढणारे गुलाम किंवा कैदी. तर या ठिकाणी आपण बघू शकता रोममध्ये कोलोसियम सारख्या भव्य स्टेडियममध्ये लोकांना खेळ दाखवण्यासाठी गुलाम आणि कैद्यांना एकमेकाविरुद्ध जीवघेणी लढाई करावी लागे, त्याला ग्लॅडिएटर्स असं म्हटलं जातं. म्हणून 12व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. वैदिक साहित्यामध्ये दशराज्ञ युद्ध चा उल्लेख येतो. हे युद्ध खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी लढले गेले होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पुरुष्णी म्हणजे आताची रावी नदी. तर पुरुष्णी नदीच्या काठी ऋग्वेदानुसार भरत टोळीचा राजा सुदाम आणि इतर 10 टोळ्यांच्या राजांमध्ये पुरुष्णी म्हणजे आताची रावी नदी या नदीच्या काठी हे युद्ध झालं होतं, ज्यामध्ये सुदासचा विजय झाला होता. म्हणजे 10 टोळ्यांना त्यांनी हरवलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण 4 पर्यायपैकी बघू शकता, पर्याय क्रमांक बी पुरुष्णी म्हणजे रावी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्राचीन ग्रीक संस्कृतीतील स्पार्टा हे शहर प्रामुख्याने कशासाठी ओळखलं जातं? तर लक्षात ठेवायचं, स्पार्टा हे त्यांच्या अत्यंत कडक लष्करी प्रशिक्षणासाठी, धाडसी सैनिकांसाठी आणि युद्ध केंद्री समाजरचनेसाठी ओळखलं जात असे. म्हणून या ठिकाणी पर्यायसुद्धा आपल्याला दिलेला आहे. पर्याय क्रमांक बी बघा, अत्यंत कठोर लष्करी शिस्त व सैनिकशाही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. प्राचीन भारतातील 16 महाजनपदांपैकी कोणते एकमेव महाजनपद दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले होते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता पर्याय क्रमांक जो ए आहे अश्मक म्हणजे अस्सक. अश्मक किंवा अस्सक हे महाजनपद गोदावरी नदीच्या खोऱ्यात म्हणजे आताचं आधुनिक महाराष्ट्र आणि तेलंगणा यांचा सीमा भाग जो आहे त्याला अश्मक असं म्हटलं जाई, ज्याची राजधानी पोतन किंवा पोतली अशी होती. तेच या ठिकाणी एकमेव हे महाजनपद दक्षिण भारताच्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा. सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर द ग्रेट याने इसवी सन पूर्व 326 मध्ये झेलम नदीच्या काठी कोणत्या भारतीय राजाचा पराभव केला, परंतु त्याच्या शौर्याने प्रभावित होऊन त्यानं त्याचं राज्य परत केलं? तर तो पुरू राजा होता. कोण होता तो? पुरू राजा. या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पोरोस जो आहे पुरू, झेलम नदीच्या काठी झालेल्या हायडेस्पीसच्या युद्धात राजा पोरसने सिकंदरला निकराची लढत दिली आणि त्या युद्धामध्ये जरी पोरसचा प्रभाव झाला पण त्याचा स्वाभिमान पाहून सिकंदर प्रभावित झाला आणि त्यानं त्याचं जिंकलेलं राज्य त्याला परत केलं. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए पोरस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. प्राचीन चीनमधून आशिया, युरोप आणि आफ्रिकेशी जोडलेल्या प्रसिद्ध व्यापारी मार्गाला काय नाव देण्यात आलं होतं, ज्यावरून भारतामधून बौद्ध धर्म चीनमध्ये पोहोचला? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, चीनमधून मौल्यवान रेशीम पाश्चात्य देशामध्ये नेले जात असल्याने या आंतरराष्ट्रीय जो काही व्यापारी मार्ग होतं त्या व्यापारी मार्गाला रेशीम मार्ग असं म्हटलं जात होतं. आणि या मार्गावर कुशाण राजे
नियंत्रण ठेवून असत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे रेशीम मार्ग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18 कडे जाऊया. भगवान महावीरांनी जैन धर्माच्या 4 महाव्रतामध्ये 5वे कोणते महाव्रत जोडले जे अतिशय कठीण मानलं जातं? आपण जाणतो की या ठिकाणी वर्धमान महावीर जे आहेत भगवान महावीर हे 24वे तीर्थकर होते. त्यांनी पार्श्वनाथाच्या 4 व्रतामध्ये म्हणजे पार्श्वनाथाचे 4 व्रत कोणते होते? सत्य, अहिंसा, अस्ते आणि अपरिग्रह. यामध्ये 5वं त्यांनी जोडलं ब्रह्मचर्य. हे त्यांनी महाव्रत जोडलं होतं जे खूप कठीण मानलं जात असे. म्हणून पर्याय क्रमांक सी ब्रह्मचर्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा. प्राचीन काळात मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये लोकांनी मातीच्या ओल्या विटांवर टोकदार वस्तूने लिहिलेल्या लिपीला काय म्हणत असत? तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, त्याला किलाप लिपी किंवा क्युनिफॉर्म असं म्हटलं जात होतं. याचं स्पष्टीकरण असं की सुमेरियन लोकांनी विकसित केलेली क्युनिफॉर्म. आता कधी कधी प्रश्न येतो की क्युनिफॉर्म ही लिपी कोणी विकसित केली? तर ती सुमेरियन लोकांनी विकसित केलेली होती. ही जगातील सर्वात जुनी लिपी मानली जाते. असाही प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात जुनी लिपी कोणती? तर ती क्युनिफॉर्म आहे किंवा त्याला किलाक लिपी असं सुद्धा म्हटलं जातं, ज्यात पाशाच्या आकाराचे चिन्ह मातीच्या भांड्यावर कोरलं जाई. म्हणून पर्याय क्रमांक सी किलाक लिपी किंवा क्युनिफॉर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 20वा प्रश्न बघा. बौद्ध वास्तुकलेमध्ये पवित्र अवशेष उदाहरणार्थ अस्थि किंवा केस ज्या घुमटाकार रचनेखाली सुरक्षित ठेवले जातात त्या रचनेला काय म्हणतात? तर त्याला स्तूप असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले 4 पर्याय आहेत: तोरण, स्तूप, चैत्य आणि विहार. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं स्तूप हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याचं स्पष्टीकरण: स्तूप ही अर्धगोलाकार पाषाण किंवा विटांची रचना असते ज्याच्या केंद्रस्थानी भगवान बुद्ध किंवा त्यांच्या शिष्यांचे पवित्र धातू म्हणजेच अवशेष ठेवले जातात. उदाहरणार्थ सांचीचा स्तूप या ठिकाणी भारतामध्ये मशहूर आहे. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी स्तूप. पुढचा प्रश्न 21वा. जागतिक इतिहासात ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कोणत्या प्राचीन संस्कृतीतून झाली आणि ते कोणत्या देवाच्या स्मरणार्थ खेळवले जात असत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक डी बघा, ग्रीक संस्कृती, ज्यूस आहे की नाही. इसवी सन पूर्व 776 मध्ये ग्रीसमधील ऑलिम्पिया शहरात ग्रीक देवतांचा राजा ज्यूस याच्या स्मरणार्थ पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेले होते. म्हणून पर्याय क्रमांक डी ग्रीन संस्कृती ज्यूस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. गुप्त काळातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला जो प्राचीन भारतीय विज्ञानाचा उत्तम नमुना आहे? तर या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे पंचसिद्धांतिका. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंचसिद्धांतिका हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो. वराह मिहिर यांनी पंचसिद्धांतिका आणि बृहत संहिता हे ग्रंथ लिहून खगोलशास्त्र, गणित आणि फलित ज्योतिषावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचसिद्धांतिका. पुढचा प्रश्न आहे 23वा प्रश्न. इजिप्तमधील प्रसिद्ध गिझाचे पिरामिड्स प्रामुख्याने कशासाठी बांधण्यात आले? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक डी बघा, राजे फॅरो आणि त्यांच्या कुटुंबियांची दफनभूमी थडगो म्हणून या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. आता पिरामिड्स हे प्रामुख्याने इजिप्तच्या मृत राजांचं भव्य मकबरे आहे की नाही किंवा थडगे जिथे त्यांच्या मम्मी आणि संपत्ती सुरक्षित ठेवली जाई. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. दक्षिण भारतातील कोणत्या पाषाण वास्तुकलेला एकाश्म म्हणजे एकाच अखंड खडकातून कोरलेली वास्तुकलेचे जगातील सर्वोत्तम उदाहरण मानले जाते? महाराष्ट्रासाठी ते गौरव आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी एलोरा म्हणजेच वेरूळ या ठिकाणचं जे कैलास लेणं आहे की नाही, जे कैलास लेणं आहे ते कैलास लेणं या ठिकाणी जे आहे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या काळात वेरूळ येथे एकाच अखंड डोंगराचा पाषाण वरून खाली कोरत भव्य कैलास मंदिर साकारण्यात आले जे अभियांत्रिकीचे अद्भुत आश्चर्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्राचीन रोममधील लोकशाही व्यवस्थेत कायदा बनवणाऱ्या आणि राजावर नियंत्रण ठेवणाऱ्या श्रीमंत नागरिकांच्या सभेला काय म्हटलं जाईल? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बी पर्याय बघा. पर्याय क्रमांक जो बी आहे सिनेट. रोमन रिपब्लिकमध्ये सिनेट ही सर्वात शक्तिशाली संस्था होती ज्यामध्ये कुलीन वर्गातील पुरुष सदस्य देशाचे महत्त्वाचे निर्णय घेत असत. म्हणून पर्याय क्रमांक बी सिनेट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर 26वा प्रश्न, चतुर्वर्ण व्यवस्थेचा म्हणजेच काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. लक्षात ठेवायचं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सर्वात पहिला उल्लेख, स्पष्ट उल्लेख खालीलपैकी कोणत्या प्राचीन वाङ्मयामध्ये आढळतो? तर ऋग्वेदामध्ये हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 4 पर्याय दिलेले आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि शपथपत्र ब्राह्मण. तर ऋग्वेद 10वे मंडल पुरुष सूक्त यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, ऋग्वेद, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा, हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर पूर्णपणे अनभिज्ञ होते, म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं, म्हणजेच त्यांना तो धातू अजिबात माहिती नव्हता. तर त्यांना सोनं माहिती होतं, तांबं होतं, त्यानंतर कांस्य पण होतं, परंतु त्यांना लोखंड माहिती नव्हतं, कारण हडप्पा संस्कृती लोकांना लोखंड या धातूचा तोपर्यंत शोध लागलेला नव्हता. मग भारतात लोखंडाचा वापर केव्हा सुरू झाला? तर उत्तर वैदिक काळात, इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास सुरू झाला असावा, असं त्या ठिकाणी अंदाज आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला दिले आहे, तर त्यापैकी सी पर्याय बघा, लोखंड, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 28वा, प्राचीन चीनमधील कोणत्या थोर तत्त्वज्ञानाने माणसाने सदाचाराने वागावे, ज्येष्ठांचा आदर करावा आणि राजाने प्रजेचे पित्याप्रमाणे रक्षण करावे अशी शिकवण दिली, ज्याचा प्रभाव चीनी संस्कृतीवर आजही बघायला मिळतो? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला, पर्याय क्रमांक बी बघा, कन्फ्युशियसच्या विचारांनी चीनच्या सामाजिक, राजकीय आणि नैतिक व्यवस्थेला आकार दिला. त्यांचे विचार कन्फ्युशियन धर्मपंथ म्हणून ओळखले जातात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचं वर्णन करणारा प्रयाग प्रशस्ती म्हणजे अलाहाबाद स्तंभलेखावर लिहिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या कवीने संकलित केला आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत, तर त्यापैकी जर तुम्ही बघितलं तर हरिसेन बघा, पर्याय क्रमांक बी, समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी आणि महादंडनायक हरिसेन याने संस्कृत भाषेमध्ये प्रयाग प्रशस्तीची रचना करून समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, जगातील प्राचीन 7 आश्चर्यापैकी एक असलेले बॅबिलोनच्या लटकत्या बागा खालीलपैकी कोणत्या देशात संस्कृतीत अस्तित्वात होत्या? तर या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, तर मेसोपोटेमिया संस्कृती म्हणजे आधुनिक इराक, आताचा आधुनिक इराक. बॅबिलोनचा राजा नेबुकदनेझर याने आपल्या राणीच्या आठवणीत वाळवंटी प्रदेशात कृत्रिम टेकड्यांवर या भव्य लटकत्या बागा मेसोपोटेमियाच्या प्रांतात तयार केल्या होत्या. म्हणून पर्याय क्रमांक ए, मेसोपोटेमिया संस्कृती, आधुनिक इराक, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इतिहासाचे आपले हे जे काही प्रश्न होते, प्राचीन भारत आणि जग, यावरतीच प्रश्न आपण कंप्लीट केलेले आहेत. आशा करतो तुम्हाला ते आवडले असतील. जर आवडले असेल तर लाईक अवश्य करा, कमेंट्स करा, जेणेकरून मलाही या ठिकाणी माझ्या चुका किंवा चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात येतील. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, जेणेकरून TETचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.